ओ साई, ते आपलं पालखीवाल्यानी लावलंय इथलं आहे. माहिती आहे. मी याला 2 बिस्किट देतो, बाकीची वफादार बघा एकच देतो. तर माणूस असता तर दोन्ही घेतले, आता दोन्ही घेतले. एकच घेतला. विदाउट चप्पलवाले बघा तिकडे चालतात, वाईट पट्टी. कारण हे बारीक बारीक जे खडे आहेत ना ते थंडीतून खूप विदाउट चप्पलवाल्यांना रुकतात. पण कोण बोललंय ना विदाउट चप्पल चालायला? मित्रांनो, नाश्त्याच्या हॉलला आम्ही पोचलो नाही, खूप मागे होतो. थांबलो आता मिसळपाव खायला. बाकीच्यांची पण अजून मिसळ येते आहे, खाऊ शकतो. साईमाई दुपार आंघोळ गेली आहे, कपडे तेच घातलेत. विचार केला जाताना चेंज करू. साईराम साईराम. तुमचं झालं जेवण? आज जेवायला हा ना, आज जेवायला आहे डाळ भात पुरी, वाटाण्याची भाजी, वाटाणा बटाटा आणि नळी आणि बुंदी. हे बापरे, ह्या लंबूला बघ एकदम परफेक्ट. आपलं कसं मिक्स झालं. हा ना, माणूस परफेक्ट आहे ना. काय बोलतो बापरे. साईमाई दुपार, स्वागत आहे आपल्या 7व्या दिवसाच्या ब्लॉगमध्ये. दुपार नंतरच्या हॉल नंतर आम्ही लोक निघालो आहे आणि आज आमच्या मंडळीत 55 बघा, वाईट वाईट कपडे. हो हो, वारकरी संप्रदाय. कार्तिक कभी आया तू? अभी आया? क्या कर रहा है? जय साईनाथ. विचारा आधीच काळा होता, अजून काळा झालाय. मी पण काळा झालोय. झाला रे आपला प्रवास, आता संपत आला. उद्या आपण पोचणार बाबांकडे. हा ना भाई, कधी निघाले 7 दिवस समजलंच नाही काय. आज आमचा रात्रीचा हॉल्ट आहे. तिथे वावी ना, वावीच्या पुढे. वावी तर आत्ता लागेल. हे काय वावी लागलं वाटतं. हे वावीच गाव आहे ना, काय पुढे पुढे. मंडळी 55, इथे 5 उरलेत, 5 पुढे गेले. मित्रांनो बापरे, फक्त फुटायचा बाकी आहे. या मला भाई पापा पापा वहिनींचे. पुढच्या वर्षी लाडू मोदक. कुठे? 4 बापरे, तू हातामध्ये काय घातले? हो काय नाही करणार, 2 थर लावू आपण. हो वैष्णव. साईराम बाबांनो, आपल्या बाबांची 8 वर्षा अगोदर जी पालखी बंद झालेली, तर आपल्या एरियातल्या साई भक्तांनी
बाबांची मला वाटते शिर्डी पदयात्रा चालू करायचा डिसिजन घेतलाय. आधी बंद होती ना, आधी बंद होती, बंद होती, तर आता पुन्हा आपण त्या पालखीला स्टार्ट करू आणि बाबांना मला वाटते क्षेत्र शिर्डीपर्यंत पदयात्रा आपण पालखी नेऊ. म्हणजे malaडमधून अजून एक साई पालखी काढतोय आपला भाऊ. खरंच आपल्यासाठी गर्वाची गोष्ट आहे की बाबांची भक्ती वाढते आहे, पालखी वाढतात आहे. तर भाई तुझ्या पुढच्या वाटचालीसाठी साईमय शुभेच्छा. जय ओम साईराम. ओम साईराम. तर हा आम्ही लोक सेवाराम म्हणून तर मित्रांनो बिबट्या फिरतोय. हे आतमध्ये अरे हे आपली निशाणी पुढे गेली पण भाऊ पुढे जा पुढे पुढे. अबे त्या बिबट्याला दिसेल शेतामधून की कोणतरी येतय. हे बापरे. जय साई जय साई जय साई हे जय साई ओम साई जय साई ओम साई जय साई. आला हो आला हनुमान आला आभाळ गडगडला गडगडला. आला हो आला हनुमान आला आभाळ गडगडला माझा बजरंगी आला घेऊन वानर सेनेला. माझा बजरंगी आला घेऊन वानर सेनेला. माझा बज हनुमान आला गडगडला आला हो आला हनुमान आला आभाळ गडगडला माझा बजरंगी आला घेऊन वानर सेनेला. माझा बजरंगी आला घेऊन वानर सेनेला. हे वायुदेवाचा पुत्र माझ्या अंजनीचा बाळ वायुदेवाचा पुत्र माझ्या अंजनीचा बाळ. त्याला दिसे हो लाल फळ त्याला दिसे हो लाल फळ त्याला दिसे हो लाल फळ. त्याला दिसे हो लाल फळ. विचार केला उड्डाण गेला विचार केला उड्डाण गेला. खायला गेला सूर्याचा गोळा खायला गेला सूर्याचा गोळा. असा हा बाळ पाहून देव इंद्र तपकला. हे, हे. असा हा बाळ पाहून देव इंद्र तपकला. हे, हे. बजरंगी आला घेऊन वानर सेनेला. बजरंगी आला घेऊन वानर सेनेला. लालबागची सैलीला लोर परेलची श्रद्धा सबुरी. लालबागची सैलीला कोपरची साई दर्शन परेलगावची ही साई छाया घाटकोपरची साई दर्शन परेलगावची ही साई छाया. ओ साई बाबांची आम्हावरी माया माया. या पालख्याच्या सोहळ्याने होतो साईंचा बोलबाला. या पालख्यांच्या सोहळ्याने होतो साईंचा बोलबाला बोलबाला. आला आला हे रामनवमीचा सण आला. आला 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 हे रामनवमीचा सण आला. जय साई. ओम साई. ओम साई. जय साई. जय मित्रांनो हा आमचा साईराम. ती 12-13 वर्ष चाललं ना आपण. 15 वर्ष चाललंय. तुम्हाला माहितीच असेल द्वारकामाई दर्शन करता फेमस हा साईराम आज नाही आमच्यामध्ये.
साईमय रात्र मित्रांनो, आज आपल्या साई पालखीच्या ह्या वर्षीची शेवटची साईमय रात्र. या 8 दिवसांच्या प्रवासात प्रत्येक हात, प्रत्येक पावलाने भक्तांच्या मनात गोड आठवणी आणि अनुभूती सोडून गेल्या. किती माणसांनी प्रेम, श्रद्धा, भक्तीने सहभागी झाले आणि त्याचं फळ उद्या सर्व भक्तांना मिळणार, म्हणजेच सद्गुरू साईनाथांचं दर्शन होणार. एका बाजूला मन भरून आलेला आनंद आहे, कारण वर्षानंतर बाबांचं दर्शन होणार, आणि दुसऱ्या बाजूला मन हळवं झालंय, कारण आजची ही साई बंधूंसोबतची शेवटची रात्र. सगळे मनसोक्त नाचत होते, श्रद्धेने भरलेले चेहरे, डोळ्यात आनंद, ओठांवर साई नाम. पण मनाच्या कोपऱ्यात एक हुरहुर होती. उद्यापासून सर्व साई बंधू आपापल्या घरी जाणार. साई, तुझ्या पालखीतील प्रत्येक क्षण आमच्या मनात वर्षभर जिवंत राहतील. हा प्रवास, हा आनंद आणि ही भावनिक ओढ कधीच विसरणार नाही. मनात एक गोष्ट आठवते, आज ही साई पालखीची शेवटची रात्र. उद्यापासून सर्व भक्त आपल्या व्यस्त जीवनात हरवून जातील. कितीही वर्ष गेले तरी या आठवणींमध्ये साईनाथांची माया अनंत जिवंत राहील. एक वर्षभर आपण वेगळ्या जगात हरवलेलो असलो तरी या क्षणाची आपण हृदयाला पुन्हा भरभरून ऊब दिली. या 8 दिवसाच्या प्रवासाने, या भक्तांच्या प्रेमाने व या शेवटच्या साईमय रात्रीने मनाला एक वेगळं समाधान दिलं. आणि उद्या जेव्हा सद्गुरू साईनाथांचे दर्शन होईल, ते क्षण नक्कीच अविस्मरणीय असतील. वारी खरंच आपल्याला आपल्याकडे परत आणते. साईनाथांची कृपा नेहमी आपल्या सोबत असते. साईराम. शुभम जाधव कुठे? शुभम जाधव, शुभम यादव. जाधव नाही साहब, जाधव. एकदा बोल तसं. जाधव नाही, यादव. हो सेम रे. मग काय, मग आज लाजचा दिवस आहे मित्रांनो. लाजचा दिवस आहे मित्रांनो. मग काय रात्रभर काय करून घ्या, मजा. भजन. साईमय रात्र, साईमय रात्र सोबत आज आमची साई पालखी पदयात्रेची द्वारकामाई दर्शन सोबतची ही शेवटची साईमय रात्र 2025ची. आज जेवायला आहे पनीर चिल्ली आणि काय राईस. हो हो, आणि पुरी. पुरी ठीक आहे, पुरी. जय साई.